महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही असो, चर्चेत नाव मात्र असतं ते राणे कुटुंबियांचं. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा दरारा आणि पगडाही तेवढाच मजबूत आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आमदार नितेश राणेंनी आपली वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केली आहे. नारायण राणेंसारखीच मनावर घेतलेली गोष्ट तडीस नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असाच नितेश राणेंचा स्वभाव. विकासामध्ये कुठलीही तडजोड नाही आणि विकास करत असताना तालुक्यातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो विकास कसा पोहोचेल ह्या बाबतीमध्ये आम्ही सगळंच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं असं मार्गदर्शन राणे साहेबांनी नेहमी आम्हाला केलेलं आहे. आणि त्या स्वभावाला अभ्यासाची जोड आणि गरज पडेल तेव्हा आक्रमकपणा यामुळेच भले भले नितेश राणेंना दचकून प्रत्येक अधिकाऱ्याला सांगेन तुमची जी काही शहाणपणा दाखवायचं असेल ते दुसरीकडे दाखवा. सगळ्या आढावा बैठकांचं नेमकं सिंधुदुर्गाच्या सामान्य जनतेला काय फायदा झाला हा खरंच प्रश्न विचारण्याची बाब आहे. कोकणवासियांचा कोणताही प्रश्न असो तो पोटतिडकीनं आणि तेवढ्याच आक्रमकतेनं सभागृहात मांडताना नितेश राणे सभागृह हलवून सोडतात. मग अशा पद्धतीचे अगर कोकणातल्या जनतेवर अगर अन्याय होत असेल अध्यक्ष महोदय तर ह्या सरकारकडून आम्ही अपेक्षा ठेवायची कशाला आणि काय बघायचं या सरकारकडे या निमित्ताने. त्यांच्या या अभ्यासवृत्तीचं अनेकदा मोठ्या नेत्यांकडून कौतुकही झालंय. कोकणचा कोणताही प्रश्न मांडताना तो तडीस नेताना एक वेगळी तळमळ नितेश राणे यांच्यात कायमच दिसते. प्रत्येक पूर्ण परिस्थिती बघितल्यानंतर आमच्याच कोकणावर अन्याय का होतोय हा आम्ही तिकडे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आज विचारण्याची वेळ आलेली अध्यक्ष महोदय. जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सामान्य कोकणवासियावर संकट आल्याचं कळल्यास तिथे पोहोचणारं आणि धीर देणारं पहिले नाव असतं ते नितेश राणे यांचं. असले पंचनामे चालू आहेत. मी इथे लिंडाल गावामध्ये आहे, इकडे तुमचा एक अधिकारी आला नाही. मग अगर इथे 1 तासामध्ये पोहोचला नाही ना मी तिथे येतो तुझ्या ओरसला तुला घ्यायला नाही तर. संकट कोणतंही असो आपला नेता या संकटाला पुरून उरणार हा दृढ विश्वास सामान्य कोकणी माणसात नितेश राणेंबद्दल दिसून येतो. तुमचा फक्त मी आमदार आणि लोकप्रतिनिधी नाहीये पण तुमच्या प्रत्येक बाबतीचं संरक्षण पण करण्याची जबाबदारी या नितेश राणेंची आहे. असा विश्वास निर्माण करणं हे सहज वाटतं तेवढं सोपं नाही आणि हा विश्वास एका दिवसात निर्माण झाला नाही. यासाठी पायाला भिंगरी लावून जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढावा लागतो आणि सामान्यांच्या वेदना जाणून घ्याव्या लागतात. वडील नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल टाकत नितेश राणे हे कार्य अविरतपणे करत आले. कणकवली देवगड वैभववाडीचे लोकप्रिय कार्यतत्पर आमदार आदरणीय नितेशजी राणे साहेब यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्यामध्ये आपली एक वेगळी छबी आमदार नितेश राणे साहेबांनी उमटवली आहे. कार्यतत्पर यासाठीच म्हणेन की कणकवलीमध्ये त्यांनी जे कार्य केलं आहे ते आजच्या इतिहासात आजपर्यंत असं कार्य झालं नाही. असं कामं कणकवली तालुक्यामध्ये झाली आहेत, शहरामध्ये झाली आहेत. कालच्या तौक्ते वादळामध्ये मी तुम्हाला मुद्दामून सांगेन, तौक्ते वादळ जेव्हा आलं तेव्हा अक्षरशः गरीब लोकांच्या घराची छपरं उडाली होती, कौलं तुटली होती. तात्काळ आपले आमदार मुंबईवरून निघाले, आले, प्रत्येकाला कौलं दिली, ज्यांचे पत्रे उडाले त्यांना पत्रे दिले. कालचा आता कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढतोय त्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे आपले पेशंट ॲडमिट होत आहेत, मी तुम्हाला सांगेन की कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आमदार नितेश राणे साहेबांच्या आशीर्वादाने आपण 2 कोविड सेंटर उभी केलीत. एक 30 बेडचं कोविड सेंटर आणि एक 100 बेडचं कोविड सेंटर. हे दोन्ही कोविड सेंटर नितेश राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे आपण उभी करू शकलो. त्याला लागणार असं जे जास्तीत जास्त साहित्य आहे ते आमदार नितेश राणे साहेबांनी दिले. त्याच्यामुळे आपण कोरोनावर व्यवस्थित मात करू शकलो. अशा या माझ्या कार्यतत्पर आमदारांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नारायण राणेंनी केलेल्या कामाचे आशीर्वाद नितेश राणेंना कोकणी जनता देतच आली आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी, तरुण
आणि आबालवृद्ध यांच्या हृदयात आपलेपणा निर्माण करण्याची किमया नितेश राणेंनी साधली आहे। सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। पाटेकरांकडे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो। एक आज महाराष्ट्राचे तरुण तडफदार आमदार म्हणत महाराष्ट्रातली जनता त्यांच्याकडे पाहते। मराठा समाजाचा प्रश्न असो किंवा गोरगरिबांचा कोणताही प्रश्न असो, सतत नेहमी लोकांसाठी धावणारे आणि लोकांसाठी तळमळीने काम करणारे म्हणून आज त्यांची ओळख आहे। आणि अशा या नेतृत्वाला सावंतवाडी शहरातर्फे त्यांना वाढदिवसाच्या परत एकदा लागला शुभेच्छा देतो। सावंतवाडी भाजपातर्फे व सावंतवाडी शहर अध्यक्ष या नात्याने माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। त्यांनी जे जिल्ह्यात कार्य केलेलं आहे त्याचं कौतुक संपूर्ण जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्र करतो। त्याचं जर उत्तम उदाहरण बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो हायवे जातो, जो हा आपला 17 नंबर हायवे होता पूर्वीचा, तो जो आता 4 पदरी करण्यात आलेला आहे। हा 4 पदरी हायवे काल मी रत्नागिरीला एका कामानिमित्त गेलो होतो। मला त्यांची इतकी आठवण आली की त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचाच एक भाग म्हणजे 0.10 ते आपली सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी बॉर्डर आहे या बॉर्डरपर्यंत संपूर्ण 100% काम या नितेश साहेबांनी आपल्या कार्याच्या त्याच्यातून पूर्ण करून घेतलेलं आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरांकडून पूर्ण काम करून घेतलेलं आहे। तिथून पुढे रत्नागिरी जिल्हा स्टार्ट होतो। रत्नागिरी जिल्हा स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला जाणवेल रत्नागिरी जिल्ह्यात 10% सुद्धा त्या रस्त्याचं काम झालं नाही। म्हणजे किती दुरावस्था आहे। म्हणजे आपल्याला राणे साहेबांनी जो विकास केलेला आहे, मोठे राणेसाहेब असोत, नितेश राणेसाहेब असोत, निलेश राणेसाहेब असोत, यांनी जे कार्य केलेलं आहे या कार्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा तर या हायवे तुम्ही जाऊन बघा। तुम्ही मुंबई रोडला जुन्या रोडने गेलात तर आपल्याला सगळ्यांना समजेल। या कार्यामुळे मी त्यांच्यावर अतिशय त्यांचा ऋणी आहे, आभारी आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्हा ह्या त्यांच्या कार्याचा जो त्यांनी कार्याचा ध्यास घेतलेला आहे या ध्यासाबद्दल मी त्यांचे लाख लाख आभार मानतो आणि त्यांना पुनश्च वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। एरवी कणखर आक्रमक वाटणारा हा युवा नेता सामान्य कोकणी माणसाच्या वेदना कळताच हळवा होतो। हे नितेश राणे यांचं वेगळेपण आहे, ते अनेकांनी अनुभवलंय। कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचा 23 जून रोजी वाढदिवस। या वाढदिवसाला मी माझ्याकडून असंदे गावाच्या वतीने श्रीदेव रामेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो। त्याचप्रमाणे साहेबांची काम करण्याची पद्धत गेली 10 वर्ष मी जवळून साहेबांना पाहतोय। त्यांनी आत्तापर्यंत अनेक विकास कामं, सांस्कृतिक कार्यक्रम असू देत, एखाद्या वेळेप्रसंगाला आपल्या गावातील समजा व्यक्ती एखादा दुःखद निधन असेल किंवा वेळेप्रसंगाला धावून जाणारा आमदार म्हणून पुऱ्या महाराष्ट्रात त्यांची गणती होते। ते सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांना पुन्हा एकदा मी माझ्याकडून शुभेच्छा देतो। कणकवली, देवगड आणि वैभववाडीचे लोकप्रिय आणि लाडके आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचा 23 जून रोजी वाढदिवस आहे। खरं म्हणजे आमदार हे नुसते मतदारसंघाचे नाही आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी विकास कामाचा धबधबा ठेवलेला आहे। आणि कोरोनाच्या काळामध्ये 1.5 वर्ष अतोनात प्रयत्न प्रत्येक पेशंटसाठी असतील, प्रत्येक माणसासाठी असतील, त्याने अतोनात प्रयत्न केलेले आहेत। त्यात नंतर जे चक्रीवादळ झालं त्याच्यामध्ये गोरगरिबांना त्यांनी अर्थसहाय्य किंवा मदतीचा हात पुढे केलेला आहे। अशा लोकप्रिय आमदारांना या ठिकाणी मी उपसभापती या नात्याने आणि माझ्या कणकवली तालुक्यातील तमाम सर्व कार्यकर्ते आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोककलाकार, मग त्याच्यामध्ये भजनीबुवा असतील, दशावतारी, नमन, शक्तितुरे, कीर्तनकार किंवा मृदुंगमणी, या सर्वांच्या वतीने आमदार साहेबांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो। आई भवानी मातेच्या चरणी, श्री रामेश्वराच्या आणि माझ्या दत्तात्रयांच्या चरणी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युवा नेते कार्यरत आहेत। त्यात सर्वांचंच लक्ष वेधणारं नाव कोणाचं असेल तर ते नितेश राणेंचं। त्याला कारणंही तशीच आहेत। आपल्या कर्तबगारीवर ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं त्या आमदार नितेश राणे यांनी अल्पावधीतच आपल्या राजकीय वाटचालीनं अवघ्या राज्याचं लक्ष वेधलंय। आमचं प्रेरणास्थान व डॅशिंग आमदार माननीय नितेशजी राणे साहेबांचा आज वाढदिवस आहे। साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। संपूर्ण राज्यात एक डॅशिंग आमदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचे
कार्यकर्ते असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नेतृत्व असावं तर आमदार नितेशजी राणेसाहेबांसारखं, ज्यांच्या धडाकेबाज कामगिरीवर संपूर्ण युवा वर्ग फिदा आहे. त्यांच्या या कर्तृत्वास आमचा सलाम. पुनश्च एकदा आमदार नितेशजी राणेसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या सन्माननीय नितेशजी राणेसाहेबांचा वाढदिवस. राणेसाहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आमदार साहेब हे आमच्या युवकांचे खंबीर नेतृत्व आहे. आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघाची ओळख किंवा आपली ओळख ही मतदारसंघापुरती न ठेवता पूर्ण महाराष्ट्रभर केली आहे. आम्हा कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की सन्माननीय नितेशजी राणेसाहेब हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावेत. पुन्हा एकदा सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कणकवली विधानसभेचे लोकप्रिय आणि तडफदार आमदार, युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन की आदरणीय नितेशजी राणेसाहेबांचं काम हे नुसतं विधानसभेपुरतं नाही आहे, तर पूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीचं काम, वेगळ्या पद्धतीचा ठसा पूर्ण महाराष्ट्रात आदरणीय राणेसाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने उमटवला आहे. ते करत असताना ह्या कोविड काळामध्ये सर्वाधिक जर या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये जर कोणी काम केलं असेल तर ते आदरणीय राणेसाहेबांनी केलं आहे. खरं पालकत्व ह्या जिल्ह्याचं आदरणीय राणेसाहेबांनी सिद्ध केलं आहे. त्यांच्या माध्यमातून जे महाराष्ट्र शासनाला जमलं नाही ते कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील सर्व सरपंचांना सुरक्षा, विमा सुरक्षा कवच देण्याचं काम हे आदरणीय साहेबांनी केलं. कोविड काळामध्ये विविध प्रकारची औषधोपचार पुरवणे, त्यांना PPE किट्स पुरवणे, रॅपिड टेस्ट किट पुरवणे, पेशंट घरी गेल्यानंतर त्यांना घरी जाऊन सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर पुरवणे. एवढंच नाही तर हल्लीच आपली सिंधुदुर्ग असेल, कोकण किनारपट्टी असेल, तौते वादळाने खूप मोठ्या प्रमाणावरती गरिबांच्या घरांची मोठ्या प्रमाणावरती पडझड झाली होती, नुकसान झालं होतं. तर त्यांना आधार देण्याचं काम, त्यांची घरं पुन्हा उभं करण्याचे काम, त्यांच्या घरांवरती पुन्हा छप्पर टाकण्याचे काम हे आदरणीय राणेसाहेबांनीच केलं. तर अशा या आमच्या लाडक्या आमदारांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, माझ्या श्री गांगोचाळ्याचरणी एक प्रार्थना करतो की आदरणीय राणेसाहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभू देत आणि त्यांनी घेतलेल्या या समाजाच्या सेवेच्या व्रतासाठी त्यांना खूप खूप अशी ताकद मिळू देत, एवढी शुभेच्छा व्यक्त करून इथेच थांबतो. उत्तम व्यवस्थापन कौशल्य, दांडगा जनसंपर्क, वाचन, विचारांचा ठामपणा आणि मुळीच नसलेला आळस हे सर्व गुण त्यांच्या कामात आणि कृतीत दिसून येतात. कोरोना काळात नितेश राणेंनी केलेलं काम एखाद्या सत्ताधारी आमदारालाही लाजवेल असंच आहे. कोरोना काळात अनेक नेते समाजापासून दूर गेले होते, मात्र अशा काळात नितेश राणे जास्त फील्डवर दिसले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात PPE किट, आर्सेनिक अल्बम ते महागडी रेमडेसिवीर सारखी औषधं त्यांनी पुरवली. अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्स पुरवल्या. मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी कमी जास्त असलेल्या गोष्टींची खातरजमा केली. जिथं साधनसामुग्रीची आवश्यकता असेल तिथं सरकारी मदतीची वाट न पाहता स्वखर्चातून ते उपलब्ध करून दिले. फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमा कवच पुरवून आपण त्यांच्या पाठीशी असल्याचं कृतीतून दाखवून दिलं. हे करत असताना त्यांनी सरपंच कुठच्या पक्षाचा आहे याचाही विचार केला नाही. कोकण आणि कोकणचा विकास हे नितेश राणेंच्या जिव्हाळ्याचे विषय. जेव्हा कोकणच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा नितेश राणे राजकारण सोडून सर्वांना सोबत येण्यास आग्रही असतात. यातूनच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. कोकणला जगाच्या नकाशावर नेण्यासाठी ते अक्षरशः जीवाचं रान करायला तयार असतात. त्यासाठी त्यांच्याकडं अनेक ड्रीम प्रोजेक्टही तयार आहेत. सत्ता नाही म्हणून रडत न बसता सरकारशी भांडून आक्रमक पवित्रा घेऊन निधी मिळवून त्यांनी अनेक विकास कामं पूर्णत्वाकडे नेलीत. त्यामुळं जिल्ह्यातील इतर मतदारसंघ आणि नितेश राणेंचा मतदारसंघ यात जमीन आसमानचा फरक दिसून येतो. आपल्या प्रांतासाठी रक्त आटवणं काय असतं ते नितेश राणेंच्या कामाकडे पाहिलं की लक्षात येतं. नितेश राणेंचे कार्यकर्ते हे नितेश राणेंचं दुसरं कुटुंब. आपल्या जीवापेक्षाही कार्यकर्ते जपण्यात नितेश राणेंचा हातखंडा आहे. ज्यामुळं जिथं नितेश राणे जातील तिथं कार्यकर्त्यांचा गोतावळा सर्वात जास्त असतो. सामान्य कार्यकर्ता
हा नितेश राणेंच्या नेहमीच जवळ राहिला आहे. आपल्यावर कोणताही प्रसंग आला तर आपला नेता आपल्यासाठी असेल तिथून धावत येईल असा विश्वास प्रत्येक कार्यकर्त्यात नितेश राणेंबद्दल दिसून येतो आणि नितेश राणेंनीही तो वेळोवेळी सिद्ध करून दाखवलाय. कोकणाचे सुपुत्र आमदार नितेशजी राणे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा. आपण बघताय की गोरगरीब आणि वंचितांच्या न्यायासाठी झटणाऱ्या या युवा नेत्याला वेगवेगळ्या फ्रंटवरती लढताना आपण सगळेजण बघतोय, प्रश्न मांडताना आपण बघतोय. मी आई तुळजाभवानीला हे माझी प्रार्थना असेल की त्यांना आणखीन बळ त्यांना मिळू देत, गोरगरिबांचे आणि वंचितांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी, हक्क मिळवून द्यायला लढण्यासाठी. नितेशजी, आपण खूप मोठे व्हा आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या सोबत असू द्या आणि या वाढदिवसाच्या आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा. दिल्लीतील तसेच महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांशी नितेश राणेंसोबतचा दांडगा संपर्क पाहता सत्ता बदल झाल्यास या युवा नेतृत्वाकडे एखाद्या वजनदार खात्याची जबाबदारी येणार हे सांगायला कोणा राजकीय ज्योतिषाची गरज नाही. आणि मंत्रिपद मिळालं तर त्याला 100% न्याय मिळणार नाही हे सांगायची विरोधकांची सुद्धा हिंमत होणार नाही. अशा या कोकण विकासाचा ध्यास घेतलेल्या उभरत्या युवा नेतृत्वास टीम सिंधुदुर्ग लाईव्ह कडून वाढदिन हृदयापासून शुभेच्छा. भाजपचं डॅशिंग नेतृत्व आमदार नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस. भाजपचं डॅशिंग नेतृत्व आमदार नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अभय अविनाश परब, अध्यक्ष कैलासवासी देवराव हिरे परब, विकास प्रतिष्ठान मातोंड, तालुका वेंगुर्ला तथा सल्लागार श्रीदेवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळ मातोंड. राणे साहेब
माजी आरोग्य शिक्षण सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री रामसिंग राणे, सरपंच ग्रामपंचायत रेडी तसेच रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते
भाजपचं डॅशिंग नेतृत्व डॅशिंग नेतृत्व आमदार नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गणेश तांबे, पंचायत समिती सदस्य, बीडवाडी भरणी, तालुका कणकवली। भाजपचं